नमस्कार. विवेकवाणी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. मी प्राध्यापक राजेंद्र चव्हाण. तुमच्या सर्वांशी हितगुज करताना मला आज विशेष आनंद होत आहे, कारण आज जागतिक ग्रंथ दिवस आहे. विल्यम शेक्सपियर यांचा जन्मदिवस ग्रंथ दिन म्हणून साजरा केला जातो. विल्यम शेक्सपियर हे जगातले महान नाटककार आहेत. 38 नाटकं त्यांनी आयुष्यामध्ये लिहिली. ते महान कवी देखील आहेत. 154 सॉनेट्स त्यांनी निर्माण केलेली आहेत. इंग्लंडचे राष्ट्रीय कवी म्हणून ते ओळखले जातात. तर आज मी तुमच्याशी ग्रंथांविषयी बोलतो आहे. लहानपणापासूनच ग्रंथ वाचायला मला खूप आवडतं आणि ही आवड आज तागायत मी जोपासलेली आहे. तर काही ग्रंथ हे चाळायचे असतात, काही ग्रंथ चघळायचे असतात आणि काही चावून गिळायचे असतात. ग्रंथांचं आपल्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर मी बहुतेक वेळा ग्रंथ ऐकत असतो आणि काही वेळेला वाचत देखील असतो. तर आता हे बघा, हा ब्रेल लिपीतला ग्रंथ आहे. हसत जगावं हे या ग्रंथाचं नाव आहे आणि लेखिका डॉक्टर रमा मराठे. हे हसत जगावं असं हे पुस्तक आहे आणि सध्याच्या जगामध्ये ताणतणाव खूप आहेत. त्यामुळे माणसानं स्वतःचं मन शांत कसं ठेवावं, स्थिर कसं करावं आणि त्यातून एक शांततामय आयुष्य कसं जगावं याची माहिती या ग्रंथात दिलेली आहे. तर मी थोडंसं तुम्हाला वाचून दाखवतो. चकित होऊन पाहू लागला, पण निसर्गाच्या कुशीतून कळत नकळत दूर गेलेल्या मानव प्राण्याच्या ललाटी अपरिहार्यपणे मानसिक ताणतणाव खोदले गेले. तसं पाहिलं तर मानव प्राण्याचा माणूस झाला तेव्हापासूनच तो हे ताणतणाव शिरावर घेऊनच वावरतोय. पण ताणतणावांपासून सुटका होणं जर शक्य नाही तर मग ताणतणावांशी मैत्री करून तरी हसत जगावं हे आपल्याला जमतं का पाहूया. तर याच ग्रंथामध्ये एक कवितेच्या काही ओळी आहेत, त्या मी वाचतो. हाती नाही येणे, हाती नाही जाणे, हसत जगावे, हसत मरावे, हे तर माझे गाणे. तर असा हा ग्रंथ आहे. त्यानंतर हे भारताचं संविधान आहे. आचरणीय असा राष्ट्रग्रंथ म्हणजे संविधान. संविधान म्हणजे श्रेष्ठ विधान. विधान याचा अर्थ कायदा आणि याच कायद्यानुसार आपला देश चालत असतो. म्हणून हे आपल्या घराघरात असलं पाहिजे, प्रत्येकाने वाचलं पाहिजे, कारण नागरिक म्हणून आपण आपल्या हक्कांबद्दल, कर्तव्यांबद्दल जागरूक असायला हवं. आचरणीय असा राष्ट्रग्रंथ म्हणजे संविधान मी मगाशीच तुम्हाला सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय कष्टातून या ग्रंथाची निर्मिती केलेली आहे. मी विद्यार्थ्यांना राज्यघटनेचं अध्यापन करतो. तर काही दिवसांपूर्वीच दी ओल्ड मॅन अँड द सी, म्हातारा माणूस आणि समुद्र, हा ग्रंथ माझ्या वाचनात आला. अर्नेस्ट हेमिंग्वे, आणि या ग्रंथाला 1954 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. यावरून या ग्रंथाची उंची आपल्या लक्षात येऊ शकते. तर
80 वर्षाचा एक म्हातारा समुद्रामध्ये मासेमारी करायला जात असतो आणि तब्बल 84 दिवस त्याला मासा पकडता येत नाही. तरी देखील 85व्या दिवशी त्याच उत्साहाने तो जातो. त्याचं शरीर थकलेलं असतं, पण त्याचे डोळे समुद्रासारखे निळे आणि अजिंक्य असतात. तर या ग्रंथामध्ये माणसाचं सामर्थ्य काय असू शकतं हे लेखकाने सांगितलेलं आहे. म्हणजे त्या ग्रंथामध्ये जे एक वाक्य आहे, मॅन इज नॉट मेड फॉर डिफीट, अ मॅन कॅन बी डिस्ट्रॉइड बट नॉट डिफिटेड. माणूस नष्ट केला जाऊ शकतो, त्याचे तुकडे केले जाऊ शकतात, पण त्याला हरवणं शक्य नाही. तर हा अत्यंत महत्त्वाचा विचार या ग्रंथामध्ये मांडला गेलेला आहे. त्याचबरोबर नशीब विरुद्ध कौशल्य. नशीबवान असणं केव्हाही चांगलं, परंतु अचूक असणं हे जास्त महत्त्वाचं आहे. तरच आपण व्यावसायिक पातळीवर अधिक चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकतो. तर हा मला आवडलेला ग्रंथ आहे. कुळिया या नावानं पु ल देशपांडे यांनी या ग्रंथाचं मराठीत भाषांतर केलेलं आहे. तर कुणीही हा ग्रंथ वाचावा, फार महत्त्वाचा ग्रंथ आहे. त्यानंतर डीप वर्क असा एक ग्रंथ आहे कॅल न्यूपोर्ट यांचा. तर आज ग्रंथ दिवस असल्यामुळे आपण वेगवेगळ्या ग्रंथांची चर्चा करतोय. तर आजच्या काळामध्ये व्यत्यय खूप आहेत. आपण वेळोवेळी विचलित होत असतो. सोशल मीडियाचा काळ आहे. अशा वेळी एकाग्रतेनं एखादं काम कसं करावं, म्हणजे डीप वर्क याचा अर्थ काय आहे, नवीन मूल्य निर्माण करणं किंवा कोणीही कॉपी करू शकणार नाही असं काम करणं. आणि व्यस्त असणं म्हणजे काम नाही. तर आपण उत्पादक कसे ठरू शकतो, उत्पादन काय करतो, हे जास्त महत्त्वाचं आहे. डीप वर्क आणि शॅलो वर्क. शॅलो वर्क म्हणजे वरवरचं काम, ज्याने फक्त आपलं पोट भरू शकतं. पण डीप वर्कमुळे आपलं भविष्य घडतं. फोकस इज दी न्यू IQ असं म्हटलेलं आहे. महान लोक जास्त वेळ सराव करत नाहीत, तर योग्य सराव करतात. म्हणजे एक उदाहरणच द्यायचं झालं तर एक शिल्पकार दगड कोरत असतो आणि दुसरा मजूर दगडावर फक्त हातोडे मारत असतो. तर शिल्पकार जो आहे तो नवनिर्मिती करत असतो आणि मजूर जो आहे तो फक्त हालचाल करत असतो. म्हणजे शिल्पकार जे करतोय ते खऱ्या अर्थानं डीप वर्क आहे. तर याचे वेगवेगळे प्रकार पडतात. म्हणजे संन्यासी कार्यशैली, ते एकांतात केलं जाणारं काम आहे आणि खूप थोड्याच लोकांना शक्य असतं. त्यानंतर बाय मॉडेल हा एक त्याचा प्रकार आहे. रिदमिक हा एक प्रकार आहे आणि पत्रकारीय. तर थोडक्यात सांगायचं जर झालं तर अवघड गोष्ट पटकन शिकणं आणि उच्च दर्जाची निर्मिती करणं हे डीप वर्कमुळेच शक्य होऊ शकतं. आणि म्हणून आजच्या काळामध्ये एकाग्रता हा गुण अतिशय महत्त्वाचा आहे, ज्याचं वर्णन या डीप वर्क ग्रंथामध्ये करण्यात आलेलं आहे. तर मंडळी, आपण ग्रंथांविषयी चर्चा करतोय आणि विवेकवाणी यूट्यूब चॅनलवरून करतोय. तर तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती हीच आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला वाचनाची आवड लागली पाहिजे. ग्रंथांचं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण आहे. ते प्रकाशाचा मार्ग दाखवतात, आपल्या जाणीवा विकसित करतात. एखाद्या ग्रंथातला एखादा शब्द दिशा दाखवतो आणि एखादं वाक्य आपलं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. आणि म्हणून असं कविवर्य पाडगावकरांनी म्हटलेलं आहे, वाचन आहे प्रवास सुंदर नव्या नव्या ज्ञानाचा, साहित्याचा, इतिहासाचा आणि विज्ञानाचा. नव्या जगाचे नव्या युगाचे प्रकाश गाणे गाती, ग्रंथ आमुचे हाती, ग्रंथ आमुचे साथी.
ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती. हे ग्रंथाचं महत्त्व आहे. तेव्हा आपण नक्कीच ग्रंथांच्या सहवासात राहणं हे महत्त्वाचं आहे. एक चांगलं आयुष्य आपल्याला जगण्याच्या दृष्टीनं ही गोष्ट महत्त्वाची आहे. तेव्हा तुमच्या माझ्या आयुष्याची नवी कहाणी ऐकत रहा विवेकवाणी.